मित्रांनो, आयुष्य जर घडवायचं असेल तर तुम्ही पोरींच्या नादी लागू नका. 12वी करा, ग्रॅज्युएशन करा, NCERTची पुस्तकं वाचा आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बना. MPC UPCची परीक्षा द्या. त्यानंतर तुम्ही पोरींच्या नादी लागा. काय म्हटला? त्या पोरीचं लग्न 10वी नंतर होते. होऊन देत. अशा तुम्हाला 10 पोरी मिळतील. तिला सांगा, जर तुला माझ्यावर प्रेम आहे तर तू तशी राहा, किंवा तू पण अभ्यास कर. कमीत कमी तू कॉन्स्टेबल बनशील, पण 5 वर्ष तुम्ही त्या मुलीला भेटू नका. तर तुमचं आयुष्य घडणार. नाहीतर पोरानं तुमचं आयुष्य घडणार नाही. पोरींच्या नादी तुम्ही लागला तर तुमचं आयुष्य घडणार नाही. माणसं गरीब का आहेत? त्याने अभ्यास केला नाही म्हणून गरीब आहे. श्रीमंत का आहेत? त्याने अभ्यास केला म्हणून श्रीमंत आहे. पोरांनो, माझं ऐका. आत्ताच मला कळालं, त्या पोरीच्या नादाला लागून तुझं आयुष्य तू बर्बाद करून टाकलास. होय रे, तुला बापानं कसं शिकवलं तुला माहीत आहे? पोटाला चिमटा काढला आपल्या आणि तुला शिकवलं आणि मोठं केलं. त्या पोरीच्या नादात लागून तू तुझं आयुष्य बर्बाद केलास. त्या पोरीला आता म्हण, तू जा बोंबलत आणि परत NCERTची पुस्तकं वाच आणि MPC UPCची परीक्षा दे आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बन. आणि बापाचा कॉलर असा वरती टाईट झाला पाहिजे, असं बापाचं नाव वरती आलं पाहिजे. बामट्या, त्या पोरीच्या नादाला लागू नकोस. तिला म्हण, तू जा बोंबलत. आणि ज्यावेळी का नाही तू क्लास 1 ऑफिसर होणार, त्यावेळी त्या पोरीला म्हणायचं, तुझ्यामुळं मी बर्बाद झालो. मग नंतर विचार कर काय करायचं.